नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या नवीन मालिकेच्या पहिल्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर आजच्या ह्या पहिल्या भागामध्ये आपली जी काही ईश्वरी ह्या मालिकेमध्ये नायिका असते तर तिची पहिली एंट्री अगदी दिमाखात गणेश मंदिरात ती आलेली असते आणि गणेश मंदिरामध्ये हात जोडून ती गणपती बाप्पांचे अगदी मनोभावाने त्याला प्रार्थना करते आणि आभार मानते। आपली ईश्वरी इतकी खुश असते आणि ती खुश होऊन अगदी हात जोडून म्हणते की जय गणेश, अरे बाप्पा तुला खूप 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 थँक्स। अरे सगळं ना एकदम बढिया असं काम होऊन गेलं। अरे बाप्पा काय म्हणून काय विचारतो? नमूताईचे मिस्टर म्हणजे माझे जिजू खरंच खूप टॉप क्लास आहे रे। अरे हे लग्न ठरल्यापासून आई बाबांचं अगदी टेन्शन दूर होऊन गेलं आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्या कृपेमुळे झालं। त्यामुळे आता मात्र तुला माझ्याकडून ही जादूची अशी छप्पी। अरे बाप्पा तुला माहिती आहे का, नमूताई सुद्धा खूप खुश आहे हे लग्न जमल्यापासून आणि नमूताई खुश इज इक्वल टू ईशू खुश म्हणजे ईश्वरी, म्हणून आता आपली ही ईश्वरी खूपच खुश असते। तेव्हा मात्र आता इकडे लग्नाची सर्व तयारी होते। अभिषेक आणि नम्रता या दोघांची म्हणजे आता आपली जी ईश्वरीची बहीण असते नम्रता, तिच्या बहिणीचं हे लग्न असते। घरामध्ये आता सर्वत्र तयारी होते, पाहुणे मंडळी सुद्धा येत असतात, सर्वांची अगदी धावपळ सुरू असते, लहान मुलांची अगदी किलबिल उड्या मारायच्या सुरू असतात। सुप्रिया गुरुजींना काय हवं नको काय ते पाहत असते आणि तेवढ्यात आता ईश्वरीचे वडील येतात आणि ते म्हणतात की सुप्रिया अगं आपली ईश्वरी कुठे, ती कुठे राहिली? त्यावरती आता सुप्रिया विचारते की म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? तेव्हा आता ईश्वरीचे बाबा म्हणतात की अगं मी केव्हाच ईश्वरीला शोधतोय पण ती कुठेही दिसत नाही। तेव्हा आता सुप्रिया सांगते की अहो ती तर मला म्हणाली होती की मी पटकन देवळात जाऊन येते आणि ती अजून सुद्धा आली नाही का? तर ईश्वरीचे बाबा म्हणतात की नाही अगं, जर आता जयूला कळलं तर अख्खा मंडप ते डोक्यावर घेईल। तेव्हा मात्र आता तेवढ्यात ह्या जयू आत्याची एंट्री होते आणि ती आता मोठ्या आवाजात तोऱ्यातच म्हणते घोटाळा, सर्व घोटाळा करून ठेवणारी ही मुलगी। त्यावर आता सुप्रिया तर घाबरते। आता ईश्वरीचे बाबा म्हणतात की आली ते पग नाव घेताच आली। सुप्रिया म्हणते की काही करा पण तुम्ही आता त्यांना समजावून घ्या, तुम्ही त्यांना शांत करा। तर तेवढ्यात आता ती जयू आत्या मोठ्यानेच ओरडत असते की काही आता नंतर म्हणू नका की जयू आत्या काही त्या मुलीला बोलली नाही म्हणून। तेव्हा मात्र आता जयू आत्या ही दादांना म्हणजे ईशूच्या बाबांना पाहते आणि म्हणते दादा मी तुला म्हटले होते की त्या मुलीला काही तू फुलं आणण्यासाठी पाठवू नकोस, पण मेरी सुनता कोण आहे आणि आता बघ मी जर बोलायला लागले तर तुमच्या सगळ्यांचे कान हे ऐकूनच घेत नाही, त्याचेच हे परिणाम आहेत। अरे दादा सांग ना कुठे गायब झाली ती, केव्हाची गेली, अजूनपर्यंत सुद्धा तिचा काही तपास नाही। तर बाबा अगदी शांतपणे ईशूचे बाबा म्हणतात की अगं जयू शांत हो थोडीशी, येईल ती, परंतु जयू आत्या तर मोठा आवाज चढूनच बोलतात येईल ना ती तुझी सर्व इशू घुमून फिरून। तेव्हा आता इशूचे बाबा म्हणतात की अगं जयू तू शांत हो, मी पाहतो ती कुठे गेली। त्यानंतर आपली इशू मंदिरात असते आणि बाप्पाला म्हणत असते की हे बघ तो जिलेब्या आहे ना तो नैवेद्य मी तुला ठेवला, माझ्या हाताने बनवला स्पेशल तुझ्यासाठी। आणि तेवढ्यात आता गुरुजी येतात। गुरुजी इशू बेटाला पाहून विचारतात की इशू बेटा अगं कशी आहेस? तेव्हा मात्र आता इशू म्हणते की अगदी खुश। तर गुरुजी विचारतात की अगं इशू आज तर नम्रताचं लग्न आहे? तर इशू म्हणते की हो ना गुरुजी, पण तुम्ही लग्नाला यायचं बरं का नक्की? तर गुरुजी म्हणतात की हो हो हो, आणि हे बघ इशू पुढच्या वेळेस मात्र नक्की तुझ्या लग्नाची बातमी घेऊन तू देवळात यायचं। तेव्हा आता इशू खूप खुश होते आणि काय गुरुजी माझं लग्न आणि मला जेव्हा मनासारखा मुलगा मिळेल ना माझ्या आयुष्यामध्ये तर मी नक्की ही बातमी लवकरच घेऊन येईल। आणि तेवढ्यात मात्र आपला ईश्वरीचा जो काही नायक असतो तर अनर्व, त्याची आता एंट्री धडाक्यात होते। तो आपल्या शिर्षीकरांसाठी बरोबर गाडीतून येत असताना बोलत असत आणि ह्या अनर्वचं नाव आहे अनर्व राजे शिर्के। फॅशन इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठे उद्योगपती असे ह्या अनर्वची धडाकेबाज एंट्री होते। तर सर्वजण अगदी त्याच्या गाडीशी खाली उतरल्यानंतर धाव घेतात आणि एक मोठा उद्योगपती म्हणून अगदी स्वागत होत असते। तेव्हा मात्र आता सर्वजण सर 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 म्हणून अनर्वशी बोलत असतात। कोणाला अनर्वची मुलाखत घ्यायची असते, सर्व रिपोर्टर तेथे असतात। त्यानंतर मात्र आता इकडे जयू आत्या ही आपल्या इशूच्या बाबावर खूप चिडते। अरे दादा काय चाललं हे, ह्या मुलीने एकही काम अजूनपर्यंत व्यवस्थित केलेलं नाही। एकतर घरामध्ये मोठ्या बहिणीचं लग्न आहे आणि ही मुलगी तर अख्ख्या शहरभर फिरते, आता काय इंदोरचे अख्खे रस्ते झाडायला गेली की काय ही परत एकदा स्वच्छ शहराचं अवॉर्ड मिळण्यासाठी। तेव्हा मात्र आता इशूच्या बाबांना हसायला येतं आणि ते हसून म्हणतात की जयू अगं काही पण सुस्त बर का तुला। त्यावर आता जयू आत्या खूप वैतागलेली असते आणि ती सिद्धी मातेला हात जोडते
म्हणते, अरे दादा तू तर हसतोस, आणि सिद्धी मातेला म्हणते की अगं तू तरी आता हिला ह्या इशूला लवकर वेळेत घेऊन ये घरी. त्यावर आता इशूचे बाबा जयूला म्हणतात की अगं येईल, तू नको इतकी काळजी करू, टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा जयू आत्या रडायला सुरुवात करते आणि काय रे दादा काय बोलतोस, कसं टेन्शन घेऊ नकोस मी. तर जयू आत्याला अगदी म्हणजे जोरजोराने ती श्वास घेते. तेव्हा आता इशूचे बाबा म्हणतात की जयू अगं तुला त्रास होतो का बरं, आणि हे बघ अस्तमीचा जर तुला त्रास झाला ना, तुझा हा पंप माझ्या खिशामध्ये आहे, इकडे तिकडे शोधाशोध सुरू करू नको. आणि तेवढ्यात मात्र आता येशू ही आपल्या गणेशजीचं दर्शन घेऊन येते आणि आत्या असं जयू आत्याला म्हणते, आत्या बाबा मी आले, आणि हातामध्ये फुलांचे गजरे असतात. तेव्हा मात्र आता येशूला बघून सर्वांना आनंद होतो. त्यानंतर मात्र आता इकडे अनर्वशी बोलण्यासाठी सर्वांची अगदी धावपळ होते. सर्वजण अगदी एका आवाजात मोठ्या आवाजात अगदी गोंगाट सुरू करतात. तेव्हा त्यांचे जे काही ते शीर्षेकर असतात तर ते म्हणतात की हे बघा सर्वांनी शांत व्हा, कुणाला काय बोलायचं असेल सर्वांनी एका पाठोपाठ बोला, एक सोबत असं आवाज करू नका. तेव्हा सर्वजण रिपोर्टर विचारत असतात की सर अचानक तुम्ही इंदोरला येण्याचे कारण काय, तुम्ही इंदोरला अशी अचानक भेट का दिली, आणि काय सर तुमचे काही स्पेशल असे प्लॅन आहेत का इंदोरला येण्यामागे. तेव्हा आता अनर्व सर्वांना एकच उत्तर देतो की सर्वांना कळेल. तेव्हा मात्र आता लगेच अनर्व कुणाशी काही न बोलता डायरेक्ट तो पुढे येत असतो. तर एक बाई त्यांना फुलांचा बुके देते, तर आपला अनर्व तो स्वीकारतो. त्यानंतर मात्र आता इकडे इशूही येते. तर बाबा म्हणतात की आली माझी ईश्वरी. ईश्वरी म्हणत असते की आपल्या नमुताईच्या गजऱ्यासाठी हा ताजा ताजा मोगरा, म्हणून हातामध्ये मोगऱ्यांच्या फुलांची पाटीस घेऊन येते, आणि चला आता आपल्या नवरीला मस्त मस्त मोठे मोठे गजरे करून आपण माळूयात. बाबा आणि आई सर्वजण अगदी इशूकडे बघून खुश असतात, परंतु जया आत्या मात्र खूप रागवत असते. काय मी हिची आरती ओवाळू का. तर इशू म्हणते की काय ग आत्या, हातामध्ये जी फुलांची टोपली असते तर तिचा पाय घसरतो आणि बदकन अशी खाली पडते, आणि सर्व फुलांची टोपली तिच्या अंगावरच सांडते. फुलं तिच्या अंगावर पडत असतात आणि तसतशी ती खूप खुश होत असते. इकडे आपल्या इशूच्या अंगावर तिचे ते फुलं पडतात मोगऱ्याचे, आणि इकडे मात्र अनर्वच्या अंगावर सर्वजण त्याच्या स्वागतासाठी फुलं फेकत असतात. परंतु त्याला आता फुलं अंगावर पडलेली हे बघून खूप राग येतो. तो जोरात स्टॉप इट असं ओरडतो. तेव्हा मात्र आता तो म्हणतो की काय वेडेपणा सुरू आहे ह्या. तर शीर्षेकर जो काही त्यांचा तो असतो पीए, तो म्हणतो की कोणीही आता सरांवर फुलं उधळू नका, सरांना असा गोंधळ नाही आवडत. त्यावर आता अनर्व शिर्केंना म्हणतो पेपर साईन झाल्या लगेच आपल्याला निघायचं. तेव्हा आता शिर्के म्हणतात की ठीक आहे सर. इकडे मात्र आता याला इतका फुलांचा राग येतो, आणि तिकडे मात्र इशूही ते सर्व फुलं तिच्या अंगावर पडलेले बघून खूप खुश होते. सर्व फुलं एकत्र गोळा करून घेते, आणि वाव फुलांचा पाऊस कम्प्लीट फिल्मी म्हणून परत ते फुलं उचलते. ओंजळभर फुलं ती वास घेत आपल्या अंगावर पुन्हा फेकते. तेव्हा मात्र आता फक्त मागे व्हायलन्स वाजायला हवा, म्हणून ती गाण्याच्या आवाजात हे 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 असं आवाजात म्हणत असते. जयू आत्या म्हणते की काय ग हे हे वाजू का एक, अगं अजून तर गजरे व्हायचे, स्वतःच फुलांची टोपली पाडून घेतली, आणि काय तर म्हणते की फुलांचा पाऊस पडतो. तेव्हा मात्र आपले आई वडील हे ईश्वर हसत असतात, परंतु जयू आत्या मात्र रागवते. जयू आत्या म्हणते की अरे लग्न घर आहे, ढीगभर कामं पडलीस आणि काय तू हसतो, आणि ही इशू ती तर अजून काम वाढून ठेवते. त्यावर आता सुप्रिया इशूला म्हणते की काय इशू काय हे, आतमध्ये किती काम पडले, तुझी सुद्धा तयारी व्हायची अजून, चल बरं दोघी मिळून आवरून घेऊया. म्हणून त्या दोघी आवरायला घेतात. तेव्हा आता दोघी मायले की फुलं गोळा करत असतात. तर आई म्हणते की काय ग अगं इशू किती वेंधळेपणा हा. तर इशू खुशून म्हणते की अगं आई पण किती मस्त अंगावर फुलं पडली ना. सुप्रियाला हसू येतं. सुप्रिया म्हणते की चल बरं घे आवरून पटकन. म्हणून त्या दोघीही सर्व फुले त्या टोपलीमध्ये परत गोळा करून भरतात. तेव्हा मात्र अनर्वचं हा एक गावच असतं, आणि जेव्हा तो आपल्या त्या जुन्या घरावर समोर येतो तेव्हा त्याला त्याच्या आईचं सर्व बोलणं आपल्या कानात घुमत असतं की अनर्व चल पटकन आंघोळ करून घे, तुझ्यासाठी पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत, तुमच्यासाठी मी छान असे कपडे शिवले, चला बरं पटकन घालून दाखव बरं मला. म्हणून अनर्वला आता प्रत्येक शब्द कानामध्ये घुमतात. अंजली अनर्व अशी आई आवाज देत असते. म्हणून आता अनर्वला ते घराकडे बघत एकटक आठवणी येतात. त्याच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी येतं. तेव्हा मात्र आता अनर्वला जो काही तेथे तो म्हणजे त्यांचं घर हिसकावून घेतलेलं असतं त्या गुंडा, आणि तेथे तो राहत असतो. आणि मात्र आता आपल्या अनर्वने येताने आपल्या ताईला तेथे अंजलीला बोलावून घेतलेलं असतं, आणि आज मात्र त्या पूर्ण त्याचा बदला घ्यायचा असतो. परंतु ह्या गुंडाने मात्र त्या माणसाने त्या काहीही अनर्वला ओळखलेलं नसतं. तेव्हा अनर्वचे जे काही अगदी हाताखाली बॉडीगार्ड असतात तर त्याला
धरतात आणि दोन्ही हाताने त्याला धरून अनर्व त्याच्या खुर्चीवर सुद्धा ऐटीत बसतो। तेव्हा तो विचारत असतो की आहे तरी कोण, कुणाच्या वाकड्यात शिरतो, तुला कळतं का? तेव्हा मात्र अनर्व त्याचं नाव सांगतो आणि ही माझी ताई अंजली, सात्विका राजेश्वरी। तेव्हा मात्र हा त्यांचा काका असतो आणि त्याने त्यांच्याकडून सर्व काही हिसकावून घेतलेलं असतं। तेव्हा आता मात्र अनर्व म्हणतो की आजची तारीख आहे 23 डिसेंबर, विसरलात का काका, माझ्या आईचा वाढदिवस। परंतु आता मात्र अंजली म्हणते की काका अहो तुम्ही खूप फार वाईट वागलात। तर लगेच अनर्वला राग येतो। अनर्व म्हणतो की ताई तू त्याला काका सुद्धा म्हणू नको, काका म्हणण्याच्या सुद्धा लायकीचं नाही तो। बिचारी अंजलीला काही दिसत नसतं। आमच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढले। तेव्हा आता सर्व काही त्या काकाला आठवण होते आणि आता अनर्व त्याच्यासमोर चुटकी वाजवतो आणि आठवलं कसं विचारतो। तेव्हा अनर्व त्याला धमकावतो की त्याच दिवशी जेव्हा तू आम्हाला घराच्या बाहेर काढलं होतं त्याच दिवशी मी ठरवलं होतं की हे घर आमचं मी तुझ्याकडून परत मिळवणार म्हणजे मिळवणार। तेव्हा मात्र आता तो काका हा घाबरता घाबरता मोठ्याने हसायला सुरुवात करतो आणि हे माझं घर आहे, शक्य नाही आता ते परत तुझं होईल म्हणून। तेव्हा आता अनर्व म्हणतो की अशक्य काम कसे शक्य करता येईल ते मी जास्त करतो। त्यावर आता जे वकील साहेब असतात तर ते पुढे येतात, चुटकी वाजवतच अनर्व त्यांना बोलावून घेतो। तेव्हा मात्र आता काकाची पूर्णपणे अशी बोलती बंद होते। तर ते जे वकील असतात ते सांगतात की इतक्या वर्ष आमच्याकडे गहाण ठेवणारा वाडा हा कधीही तुम्हाला सोडवता नाही आला, त्यामुळे हा वाडा आम्ही ह्या सरांना विकून टाकला, तो पण आजच। त्यावर ते काका म्हणतात की अरे हे पण माझं घर। तर अनर्व जोरात ओरडतो आणि आता नाही असे म्हणतो। अहो उदय काका नशीब साथ देत असतं पण नेहमी नाही, म्हणून सर्वांसमोर अनर्व आता काकांची गचंडी धरतो आणि उदय काकाला घराच्या बाहेर काढतो। कारण एक दिवस अनर्वला हे स्वतःचं घर असून सुद्धा अंजलीला आणि अनर्वला त्यांच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी घराच्या बाहेर ह्या काकाने काढून दिलं होतं आणि आज मात्र त्याची वेळ येते। अनर्व स्वतः त्याला घराच्या बाहेर ढकलतो आणि हीच वेळ म्हणजे लहान असताना अनर्व आणि अंजली या दोघांना त्याने अशीच गचंडी धरून बाहेर काढलेले असते आणि आज ते सर्व काही हे बदला आपल्या अनर्वने ह्या काकाशी घेतलेला असतो। अगदी तसंच फरफटत तो त्या काकाला घराच्या बाहेर काढतो, गेटच्या बाहेर आणतो आणि फेकून देतो आणि म्हणतो की निघ इथून। तर तो काका म्हणतो की अनर्व अरे मला माफ कर, मी चुकलो, मी तुझ्या पाया पडतो, पण मला घराच्या बाहेर असं काढू नको। आणि त्याच वेळेस मात्र अनर्वच्या डोळ्यामध्ये ते पूर्वीचे क्षण असतात, कारण त्याच वेळेस अनर्व सुद्धा हा त्या काकांच्या पाया पडलेला असतो की काका प्लीज आम्हाला या घरात राहून द्या। तेव्हा हा काका म्हटलेला असतो की कोण आहात तुम्ही इथे या घरात राहणारे, कोण आहे तुमच्या आईने तर जीव दिला आणि तुमचा बाबा तर पळून गेला, या घरात राहून फुकटचं कोण पोचणार तुम्हाला। म्हणून आता अंजली आणि अनर्व त्या काकांच्या तेव्हा अगदी लहानपणी पाया पडत असतात, जेव्हा त्यांना त्या घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि आज अनर्वने त्यांना तीच वेळ दाखवून दिलेली असते। अगदी शेरात सवाशर बनून त्यांचा तो बदला घेतलेला असतो। तुमचे पाय जरी पकडले ना तरी सुद्धा अनर्व आणि अंजलीला मी तुम्हाला घरात घेणार नाही आणि अगदी लाथेने त्यांना तो उडून देतो आणि तेच शब्द आज अनर्व काकांना उत्तर देतो की कितीही तू पाय पकड तरी सुद्धा मी तुम्हाला घरात नाही घेऊ शकत। प्रत्येक गोष्टीचा आता अनर्व मोठा होऊन बदला घेतो। काका रडत असतो। काका उदय काका म्हणतो की हे बघ अनर्व माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर। तेव्हा मात्र अनर्व आणि अंजली खूप रडत असतात, काका काका करत असतात, परंतु काका मात्र निर्धार असतो आणि तो आता दरवाजा म्हणजे ते पूर्वीच्या काळी जे काही असतं अगदी तो वाडा आणि त्या वाड्याचं जे काही तो मेन गेट असतं तर ते लावून घेतो आणि आज मात्र अनर्वने सुद्धा त्याच्याशी तशाच पद्धतीत त्याला आता दाखवून दिलेलं असतं आणि तो सुद्धा आता त्याला घराच्या बाहेर काढून ते लावून घेतो। काका जोरजोराने ओरडत असतो की अनर्व अनर्व। त्यानंतर मात्र इकडे नम्रताचं अभिषेकच्या लग्न जमलेलं असतं। अभिषेकचे आई वडील तेथे येतात आणि व्यवस्थित नाश्ता वगैरे करत असतात, परंतु आता सुप्रिया आणि इशूचे बाबा असतात, नम्रताचे बाबा यांना म्हणत असतात की आम्ही तुमच्याकडे जी मागणी केली होती त्याचा काय विचार केला तुम्ही। त्यावर आता नम्रताचे बाबा म्हणत असतात तुमच्या मागणीचे पूर्णपणे आम्ही मान राखू। आणि तेवढ्यात मात्र आपली इशू ही मस्त पैठणी साडी घालून बाहेर येते आणि इतकी छान दिसत असते। तेव्हा मात्र आता धावतच येते आणि काका काकू तुम्ही जिजू आलेत का असे खुशून विचारतच असते, परंतु आता मात्र या अभिषेकच्या आईचं तिच्याकडे लक्ष झालं। परंतु आता मात्र सुप्रिया आणि तिचे बाबा जरा दबकतात आणि
म्हणते की इशू जा बरं, ताई तयार झाली की नाही पहा बरं. तेव्हा इशू म्हणते की हो हो बघते. तेव्हा मात्र आता नम्रता तयारच होत असते. तेव्हा इशू धावतच आपल्या नम्रता ताईजवळ येते. ताई मात्र म्हणजे तयार होत असते, परंतु चेहऱ्यावर मात्र तिच्या हसून असतं, रडू असतं. इशू धावतच येते आणि ताई अगं खरंच खूप सुंदर दिसते असं तिला म्हणते, परंतु तिच्या डोळ्यातील जेव्हा पाणी पाहते इशू म्हणते की अगं हे काय ताई, डोळ्यामध्ये पाणी, आत्तापासूनच रडतेस तू सासरी जायचं म्हणून. अगं ताई बिदाहिका क्षण अजून बाकी आहे, तू कशाला टेन्शन घेते. बाबांना सांगते की तुझ्या घरा शेजारचाच मुलगा माझ्यासाठी बघा म्हणून, म्हणजे आपण रोज संध्याकाळी एकत्र जात जाऊ पानी पतेशक है. अगं ताई फिकर नॉट, पोहे से सेव अलग नहीं कर सकते, वैसे दुनिया की कोई भी ताकत हमें जुदा नहीं कर सकते. त्यावर आता नम्रता म्हणते की अगं इशू एक वेगळीच अशी परेशानी होऊन बसली. त्यावर आता इशू विचारते की काय ताई परेशानी, म्हणजे आता इकडे इशूचे बाबा म्हणजे नम्रताचे आणि इशूचे बाबा हे अभिषेकच्या आई आणि वडिलांना म्हणत असतात की तुम्ही जशा मागण्या पूर्ण केल्या त्यासाठी थोडासा वेळ आम्हाला द्या, पण जरा आमची अडचण सुद्धा समजून घ्या. एकदम लग्नाच्याच दिवशी तुम्ही असं सांगितलं, मग ते कसं जमणार बरं. त्यावर सुप्रिया सुद्धा म्हणते की हो ना, आमची दुसरी सुद्धा मुलगी आहे, तिचं सुद्धा अजून लग्न व्हायचं आहे. आयुषचे बाबा म्हणतात की जावई बापूंचा 5 स्टार हॉटेलमधील खर्च सुद्धा जास्त झालेला आहे. त्यावर आता अभिषेकची आई म्हणते की हो ना, होणारच, कारण आमचा मुलगा फॉरेनला शिकलेला आहे, त्याला सगळं काही 5 स्टारच लागतं, हो की नाही हो, असं आपल्या मिस्टरला विचारते आणि ते मात्र अगदी पोहे खाण्यात मग्न असतात आणि म्हणतात हो ना. आणि आता अभिषेकची आई म्हणते की तुमची मुलगी तर नोकरी करणार नाही लग्न झाल्यानंतर, मग तिचा सुद्धा आमच्यावर खाण्यापिण्याचा खर्च तर वाढणार आणि तेवढीच जरा तुमच्याकडून मदत होईल आमच्या वाढत्या खर्चात. आणि प्रत्येक वेळेस आपल्या नवऱ्याला विचारत असते, तर तिचे मिस्टर मात्र खाण्यात मग्न असतात आणि हो हो खात खात असे म्हणतात. तेव्हा मात्र आता इशू गुपचूप येते आणि हे सर्व ती ऐकत असते, परंतु आता इशूचे वडील म्हणत असतात की खरंच आम्ही एकदम मध्यमवर्गीय लोक आहोत, आमच्याकडे एवढं काही पैसे वगैरे नाही. तेव्हा मात्र आता त्या अभिषेकची आई म्हणते की दुकान, तर हे ऐकून मात्र इशूला खूप राग येतो. त्यानंतर मात्र आता समोर इकडे अनर्व वाड्यामध्ये येतो आणि काकांचा फोटो अगदी रागाने त्याकडे पाहत असतो. काकांच्या फोटोकडे रागाने बघत तो लगेच हातामध्ये काठी घेऊन तो फोटो जोरजोराने मारून फोडून टाकतो. इतका राग त्याच्या मनामध्ये भरलेला असतो, कारण तो काका त्यांच्याशी वागलेला तसा असतो, कारण पूर्ण कुटुंब त्याने त्याचं उद्ध्वस्त केलेलं असतं. त्यानंतर मात्र इकडे अभिषेकची आई इशूच्या वडिलांना म्हणते की तुमचं मिठाईचं दुकान, हे दुकान आमच्या नावावर करा. हे ऐकून तर इशूच्या वडिलांना धक्का बसतो आणि आई आणि इशूला सुद्धा. तेव्हा आता अभिषेकची आई म्हणते की आमच्या नाही तर तुमच्या होणाऱ्या जावयांच्या नावावर करा, आणि बघा तुम्ही जर होकार दिला तर लगेच मी माझ्या मुलाला इथे बोलावून घेते, पण तोपर्यंत मात्र आमचा मुलगा बोल्यावर नाही उभा राहणार. यासाठी एक खूप मोठी अट आता ह्या अभिषेकच्या आईने घातलेली असते आणि लग्नामध्ये अडथळा निर्माण केलेला असतो. तेव्हा मात्र आता अनर्वने तो काकांचा फोटो तेथे फेकून देऊन तेथे आपल्या आईचा फोटो लावलेला असतो. अंजली आणि अनर्व त्या फोटोला हात जोडतात. अंजली म्हणते की आपली आई वाड्यावर परत आली, तिचा हक्क चिंटू तू तिला परत मिळून दिला. अगं चिंटू तू काहीच विसरलं नाही. तर चिंटू म्हणजे अनर्व म्हणतो की ताई अगं कसा विसरेल मी सर. तेव्हा अंजली म्हणते की अरे चिंटू मी सुद्धा काहीच विसरले नाही, आपल्या आईचा वाढदिवस होता, आई जिवंत नव्हती परंतु तरी सुद्धा आपल्या आईचा वाढदिवस आपल्यासाठी स्पेशल होता. आपल्या हाताने आईच्या फोटोसाठी हार बनवलं होतं, आपण दोघांनी सुद्धा आपल्या आईच्या हाताने शिवलेले कपडे त्यावेळेस घातले होते, आपल्या परीने आपल्याला होईल तेवढं आपण त्यावेळेस केलं आणि बरोबर त्याच दिवशी त्या उदय काकाने आपल्याला घराच्या बाहेर काढले. तेव्हा अनर्व म्हणतो की ताई तू त्याला काका म्हणू नको प्लीज. तेव्हा आता अंजली म्हणते की हो ना, तो माणूस तर घराच्या बाहेर गेला, त्याला विसरलेच बरं राहील. तेव्हा अनर्व म्हणतो की ताई अगं मी कसं विसरू, आईला किती हौस होती आपले कपडे डिझाईन करण्याचे, म्हणूनच आईच्या आठवणीत मी सात्विक ब्रँड हा डिझायनर ब्रँड उभा केला, मग आज तिच्याच आठवणीत मी ट्रेडिशनल कपड्याचं फॅशन सुरू केलं आणि ते पण येथेच आपल्या आईच्या इंदोरमध्ये. त्यावर आता अंजली म्हणते की अरे आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू किती मेहनत घेतली माझ्या डोळ्यांनी पाहिली, म्हणूनच आज फॅशन इंडस्ट्रीवर राज्य करतोय. फक्त एकच असं दुःख आहे की आज आपल्या सोबत आई हवी होती तुझं हे यश बघण्यासाठी. त्यावेळेस मात्र आता इकडे नम्रता ही इशूला म्हणत असते की माझ्यामुळे बाबांना इतक्या संकटातून जर जावं लागत असेल तर मग हे लग्न नाही करू शकत. त्यावर इशू म्हणते की ताई अगं प्लीज प्लीज तू असं बोलू नकोस, ताई तू रडू नकोस, मग मला सुद्धा रडायला येतं आणि हे बघ आता मात्र असं रडून नाही चालणार, आपल्याला ह्या परेशानीवर काहीतरी चांगला असा रस्ता शोधून काढावा लागेल. आणि ताई हे बघ तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना. तर नम्रता म्हणते की हो. तेव्हा आता इशू म्हणते की बरं ताई तुला पक्क
पक्क माहिती आहे ना जिजूंना यातील काही माहिती नसेल? तेव्हा नम्रता म्हणते की हो, त्यांना काहीच माहिती नसेल, खरंच खूप चांगले आहे, ते माझ्याशी खोटं नाही बोलले. तेव्हा इशू म्हणते की ठीक आहे ताई, मी जाते आणि त्यांच्याशी बोलते आणि नंतर ती त्यांच्या आई वडिलांशी बोलते आणि मग सगळं एकदम असं मस्त होऊन जाईल. त्यावर नम्रता खुश होते आणि इशूला विचारते की खरंच इशू सगळं काही बरं होईल? इशू म्हणते की हो ताई हो, इशू हे ना मग फिकर नॉट. तेव्हा नम्रता खुश होते आणि इशू म्हणते की अगं ताई, हे तुझं स्माइल माझा ऑक्सिजन आहे, तुझ्या एका स्माइल साठी मी काही पण करू शकते, त्यामुळे आता मात्र डोळ्यामध्ये पाणी आणू नकोस प्लीज. आणि इकडे अंजली सुद्धा तिच्या डोळ्यात आईच्या आठवणीने पाणी येतं. अनर्व तिला म्हणतो की ताई प्लीज पाणी आणू नकोस पूज बरं. त्यावर अंजली ही चिंटूला म्हणजे अनर्वला विचारते की तू हा वाडा माझ्या नावावर का केला, स्वतःच्या नावावर तू करायचा ना. तेव्हा अनर्व म्हणतो की आई, ज्या वाड्यात आपल्या आईच्या आठवणी आहेत ते तुझ्या नावावर असायला हवं. तसंही आपल्या आईने खूप काही सहन केले, त्यावेळेस मला शक्य नव्हतं म्हणून त्या उदयकाचा आज हिशोब मी चुकता केला. असं कसं आपण त्यांना आपलं घर देऊन टाकणार? तर इकडे आपली इशू सुद्धा तेच अगदी ठामपणे आपल्या ताईला म्हणत असते की आपण असं कसं त्यांना आपलं दुकान देऊन टाकणार? आपल्या बाबांनी इतकी मेहनत करून हे दुकान उभं केलं, त्यामुळे असं नाही जाऊ देऊ शकत. मी जाते आणि आता लगेच जिजूंशी बोलते. तेव्हा नम्रता म्हणते की अगं इशू, पण तू येईपर्यंत बाबांनी जर दुकानाचे कागद जर दिले तर? तेव्हा इशू म्हणते की अरे बापरे, मग तर आणखीन खूप मोठी गडबड होईल. तेव्हा इशू म्हणते की ताई, मी एक काम करते, आपल्या दुकानाचे कागद माझ्या सोबत घेऊन जाते, म्हणजे मला येईपर्यंत सर्व काही अगदी व्यवस्थित असते आणि फाईल घरात नसेल तर बाबा कुठून त्यांना फाईल देते. ठीक आहे ताई, मी पटकन जाऊन येते. तेव्हा इशू जायला निघते तर नम्रता म्हणते की इशू, अगं तुला हॉटेलचा पत्ता माहिती आहे ना, MG रोड. तेव्हा इशू म्हणते की हो ताई, अगं माझ्या सर्व लक्षात आहे, मी येते. तेव्हा इशू घाईने आपल्या रूम मध्ये येते आणि ती फाईल त्या कपाटाच्या ड्रॉवर मध्ये शोधते आणि तिला ती फाईल सापडते आणि त्या दुकानच्या पेपरची जी फाईल असते तर ती घेऊन आपल्या सोबत निघून जाते. त्यानंतर इकडे अंजली आणि अनर्व यांना आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्या वाड्यातील प्रत्येक वस्तूवर आपल्या आईच्या आठवणी आठवतात. त्या स्टोरूम मध्ये येतात, आईची ती खुर्ची त्यांना आठवते, या खुर्चीवरच बसून आई आपल्याला भरवायची म्हणून दोघांचे डोळे अगदी त्या आठवणीने भरून येतात. अनर्व उठतो आणि डोळ्यातील पाणी पुसून अंजलीला म्हणतो की या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात आपल्या आईची प्रत्येक आठवण आहे. त्या मशीनवर आई त्यांच्यासाठी कपडे शिवायची, त्या मशीन जवळ ते येतात आणि अंजलीला म्हणतो की ताई, तुला आठवते का याच कपड्या म्हणजे मशीनवर आपली आई आपल्याला कपडे शिवायची? तर अंजली म्हणते की हो ना, मला सर्व आठवते, मी कसं विसरेल हे सर्व. आता त्या मशीनकडे बघून त्यांचे डोळे भरून येतात. तेव्हा त्यांच्या आईने फाशी घेतलेले असतात ते क्षण त्यांच्या डोळ्यासमोर येतात. आई गेली आणि सर्व बर्बाद झालं, आपलं घर, आपलं बालपण त्या माणसाच्या एका चुकीमुळे आपल्या आईचं आयुष्य. आणि तेवढ्यात शिर्के आत येतात आणि अनर्वला म्हणतात की सर, आपलं जे काही फॅशन फुटवेअरचा जो काही आहे ओनर, त्याने आपला शो कॅन्सल केला. तेव्हा अंजली म्हणत असते की राजप्रकाश म्हणजे तो फॅशन अँड फुटवेअरचा ओनर का? तर शिर्के म्हणतात की हो. तर अंजली म्हणते की बापरे, जर असं झालं तर? त्यावर अनर्व म्हणतो की डोंट वरी ताई, असं काही होणार नाही. हॉटेलमध्ये आपल्या परमिशन शिवाय कोणीही आतमध्ये नाही शिरू शकणार आणि फॅशन शोचं शूट कसं मॅनेज करायचं हा टोटली आपला डिसिजन असेल. आणि शिर्के, जर फुटेज कुठे आउट झालं तर तुम्हाला अगोदर मी फायर करेन, म्हणून त्यांना लगेच घाईने सर्व तयारी करायला सांगतो. त्यानंतर इकडे ईश्वरी आपली फाईल आपल्या पदरावर धरते आणि सर्व पाहुण्यांना भेटत ती अगदी तेथून जायला निघते. त्यानंतर मात्र इकडे अंजलीचा थोडासा पाय घसरणार तोच लगेच आता अनर्व म्हणतो की ताई अगं सावकाश. तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की चिंटू, अरे किती काळजी करशील, म्हणून आता त्याचे जे काही बॉडीगार्ड असतात त्यांना सुद्धा हसायला येतं. तेव्हा अनर्व म्हणतो की ताई अगं, ह्या लोकांसाठी मी SR आहे, त्यामुळे ह्या लोकांसमोर तरी तुम्हाला चिंटू म्हणू नको. तेव्हा अंजली म्हणते की हे बघ, तू कितीही मोठा बिझनेसमन जरी झाला तरी मात्र माझ्यासाठी चिंटूच असेल. तेव्हा अनर्व म्हणतो की चल आवर, आपल्याला शो साठी निघायचं. तेव्हा अंजली विचारते की तो शो कुठे आहे? तर लगेच इकडे अनर्व सांगत असतो ब्ल्यू क्वेश्चन्स डायमंड. आणि इकडे आपली ईश्वरी सुद्धा त्याच हॉटेलमध्ये आपल्या जिजू यांना भेटायला येत असते आणि इकडे अनर्व आणि त्याची ताई सुद्धा त्याच हॉटेलवर त्यांची एंट्री होणार असते. हा भाग येथे संपल्यानंतर पुढील भागामध्ये मात्र आता अनर्व सुद्धा त्याच हॉटेलमध्ये येतो आणि इकडे आपली ईश्वरी सुद्धा आपल्या जिजूला भेटण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये येते. तिच्या हातातून जो काही तेथील मनी प्लांट असतो तो खाली पडतो आणि फुटतो. तर अनर्वचं लक्ष जातं. ईश्वरी खूप घाबरते आणि आपल्या जिजूला भेटण्यासाठी त्या हॉटेलमध्ये येते आणि हात जोडत म्हणत असते, मला हा चान्स सोडायचा नव्हता, लग्नासाठी मी काही करेल, असं हात जोडून जिजूला म्हणत असते. आणि अनर्व हे सर्व ऐकतो. तेव्हा शिर्के अनर्वला सांगत असतात की त्या राजप्रकारने आपला आजचा शो आहे फॅशन शूटचा,
तो कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला। इकडे मात्र आता सुप्रिया आणि तिचे वडील जे नम्रताचे वडील असतात म्हणजे इशूचे, ते दुकानाचे कागदपत्र शोधत असतात। तर सुप्रिया ही नम्रताला म्हणत असते की अगं दुकानाचे जे काही कागदपत्र आहे ते गायब आहे। तेव्हा आता जयू नम्रताला विचारते की जयू आत्या इशू कुठे आहे, तर नम्रता काही उत्तर देत नाही। तेव्हा आता नम्रता काही उत्तर तर देत नाही, परंतु इकडे मात्र त्या लेडीज ह्या इशूला धरतात आणि स्टेजवर उभे करतात। तेव्हा मात्र सर्वजण म्हणत असतात की फॅशन शूटची वाट लावायला आली असं वाटतंय। तेव्हा अनर्व पुढे येतो आणि कोण आहेस तू असं स्टेजवरच इशूला विचारतो। तेव्हा लगेच इशूचा पाय घसरतो आणि ती डायरेक्ट अनर्वच्या मिठीत येते। अनर्व तिच्याकडे रागाने पाहत असतो आणि इशू ही घाबरतच त्याच्याकडे पाहत असते। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।